नमस्कार मित्रांनो. मेष राशीचा पती आणि कुंभ राशीची पत्नी वैवाहिक जीवनामध्ये एकत्र असतील तर त्या दोघांमध्ये घटस्फोटाची कारणं नेमकी कोणती असेल? अशा कोणत्या गोष्टी आहेत की घटस्फोटाला कारणीभूत होतात? दोघांचे संपूर्ण व्यक्तिमत्व, आशा, अपेक्षा, इच्छा या नेमक्या कशा प्रकारच्या असतात? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला हे जाणून घेणं थोडंसं महत्त्वाचं आहे की घटस्फोट ही काही घटना नाही आहे. यामागे तुमची मानसिकता किंवा तुमचा समजूतदारपणा, ॲडजस्ट करण्याची वृत्ती हे सर्वात जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं की समोरचा जो व्यक्ती आहे त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याच्या आशा, इच्छा, अपेक्षा, त्याचा दृष्टिकोन नेमका कशा प्रकारचा आहे आणि थोडंसं स्वतःबद्दल सुद्धा जाणून घेणं गरजेचं राहील. याकरता सुरुवातीला आपण या दोन्ही राशींचे जे पती किंवा पत्नी आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं हे थोडं जाणून घेऊ. सुरुवात मेष राशीचे जे पती किंवा पुरुष आहेत त्यांच्यापासून करू. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ती चर स्वरूप रास आहे. साधारणतः मेष ही रासच संपूर्णपणे पुरुष तत्वाची आहे. म्हणजे पुरुष रास आहे, मंगळ राशीचा स्वामी आहे, अग्नितत्व आणि चर आहे. संपूर्णपणे पुरुष हे जे तत्व आहे ते जर का एका पुरुषामध्ये असेल तर अर्थातच म्हणजे एखाद्या पुरुषाची मेष रास असेल तर अर्थातच त्यांच्यामध्ये पुरुष तत्व हे दुप्पटीने तुम्हाला दिसून येईल. पुरुष तत्व म्हणजे नेमकं काय? तर साधारणतः त्यांच्यामध्ये जोर जबरदस्त असतो किंवा ज्यांचा कॉन्फिडन्स असतो तो जबरदस्त असतो. त्यांच्यामध्ये एनर्जी चांगली असते, काही करून दाखवण्याची जी वृत्ती असते ती चांगली असते. पेशन्स थोडा कमी असतो. जे काय करायचं असेल ते जोरदार करायचं, बिनधास्तपणाचा, बेदारकारपणा हा जो भाग आहे हा पुरुष तत्वाचा आहे आणि तो मेष राशीच्या पुरुषांमध्ये बऱ्याच वेळेस दिसून येतो. एकंदरीत राहणीमानाबद्दल सांगायचं झालं, राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि ट्रेंडिंग फॅशन करणं किंवा भडक रंगाची फॅशन करणं हे त्यांना थोडंसं आवडतं. बिनधास्त असतात, कोणाला काही कधीही घाबरत नाही. याचप्रमाणे यांची वाणीसुद्धा दिसून येते. म्हणजे यांचं बोलणंसुद्धा अगदी बिनधास्त असतं. म्हणजे समोरच्याला आवडेल, रुचेल, पटेल किंवा तो मला चांगला म्हणावं म्हणून मी काही चांगलं म्हणेन किंवा त्याच्याबद्दल चांगलं बोलेल हा भाग यांच्यामध्ये अजिबात नसतो. जे काही त्यांच्या मनात येतं, जे त्यांच्या हृदयात असतं ते त्यांच्या ओठांवर दिसून येतं. अर्थात त्यांच्या या स्वभावामुळे यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, परंतु त्यांच्या या स्वभावामुळे लोक यांच्यापासून थोडंसं दूर राहणं पसंत करतात. कारण जे काय करतील ते अगदी सरळ सोड. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता. एखाद्या गोष्टीवरती निर्णय घ्यायचा असेल तर प्रथमदर्शनी त्या गोष्टींबद्दल जे त्यांना वाटतं त्यालाच धरून ते निर्णय घेतात. म्हणजे सांगोपांग विचार करणं किंवा सखोल विचार करून निर्णय घेणं हा भाग मेष राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही. आता त्याचा बऱ्याच वेळा त्रास त्यांच्या जीवनात होतो सुद्धा आणि या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये जी एनर्जी असते ती जबरदस्त असते. कधी कधी ही एनर्जी रागाचं स्वरूपसुद्धा प्राप्त करते. म्हणजे एखादी गोष्ट आवडली नाही तर झटकन यांचा जो पारा आहे तो अगदी वर चढतो आणि तेवढाच लवकर खालीसुद्धा येतो. परंतु त्या दरम्यान बऱ्याच वेळास चुकीचे निर्णय घेतले जातात किंवा गोष्टी टोकाच्या होतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना त्याचा त्राससुद्धा सहन करावा लागतो. परंतु वेळ बऱ्याच वेळा हातातून निघून गेलेली असते. या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. पेशन्स यांच्याकडे थोडासा कमी असतो. एखादी जर का काम करायचं असेल झटपट ते काम करून पूर्ण होतील आणि मग आराम करतील. हा भाग मेष राशीच्या व्यक्तींवर दिसून येतो. या मेष राशीचे जे पुरुष असतात हे कुणालाच कधीच घाबरत नाहीत, ना कुठल्या व्यक्तीला, न कुठल्या परिस्थितीला. एक गोष्ट मात्र यांच्यामध्ये खूप चांगली असते की कामाचा जो उरक असतो किंवा धडाका असतो तो जबरदस्त असतो. ही जी गोष्ट आहे ती खूप चांगली असते. हार्ड वर्किंग नेचरसुद्धा खूप चांगलं असतं. गोल रिकग्निशन खूप चांगलं असतं आणि एखादी गोष्ट करायची मग ती करायची. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस मेष राशीच्या पुरुषांबद्दल हेही सांगण्यात येतं की ते थोडेसे आळशी असतात किंवा थोडं काम करण्याबद्दल तेवढंसं डेडिकेशन नसतं. परंतु ही गोष्ट थोडीशी चुकीची आहे. त्यांना जे आवडतं ते काम मात्र ते जोरदारपणे करतात, मग मागचा पुढचा विचार करत नाही. हा जो भाग आहे हा भाग मेष राशीच्या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस मेष राशीच्या व्यक्ती त्यांचे जे करिअर असतं त्या करिअरमध्ये खूप पुढे जाऊ शकतात. अर्थात त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीजसुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. खर्च हे ज्या व्यक्ती आहेत ते खर्च जास्त प्रमाणात करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेष राशीच्या व्यक्ती आहेत या बिनधास्त असतात, बेदरकार असतात. त्यांच्यासाठी कुठला नियम किंवा समाज वगैरे असला काय प्रकार नसतो. ज्या गोष्टी त्यांना आवडतात त्या गोष्टी त्या आवर्जून करतात आणि आपलं इप्सित साध्य करण्यासाठी येणं केनं प्रकारानं गोष्टी साध्य करणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला जास्त प्रमाणात असतो. लोक काय म्हणतील किंवा समाजाचा विचार हा यांच्यामध्ये भाग अजिबात नसतो. आता आपण थोडंसं चर्चा करू कुंभ राशीची जी स्त्री आहे त्यांचा नेमका स्वभाव किंवा त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 11व्या स्थानामध्ये किंवा लाभ स्थानात येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. या राशीचं जे तत्व आहे
ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे स्थिर स्वरूपाची रास आहे. तर साधारणतः कुंभ राशीची जी स्त्री आहे त्याच्यामध्ये स्त्री असून सुद्धा त्यांचं राहणीमान अतिशय सोबर असतं, अतिशय साधं पण नीटनेटकं, टापटीप आणि स्वच्छ असतं. यांच्या राहणीमानावरून तुम्हाला अजिबात समजणार नाही किंवा यांची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी आहे. अतिशय उत्तम अशा आर्थिक परिस्थितीतली कुंभ राशीची स्त्री यांचं राहणीमान तुम्हाला अगदी साधे सुद्धा दिसेल, परंतु ह्यांचं जे बौद्धिक स्तर असतो तो खूप चांगला असतो. म्हणजे बौद्धिक स्तराच्या किंवा बौद्धिक संपन्नतेच्या ज्या राशी आहेत मिथुन, कन्या, तुळ आणि कुंभ, यामध्ये सगळ्यात जास्त चांगला बौद्धिक स्तर हा कुंभ राशीमध्ये दिसून येतो. आणि म्हणूनच एखाद्या गोष्टीवरती निर्णय घ्यायचा असेल तर नीट सांगोपांग विचार करणं हा भाग कुंभ राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात निर्णय घ्यायला थोडासा वेळ लावतील, परंतु जो काही निर्णय घेतील तो नेमका असेल, व्यवस्थित असेल आणि त्या संपूर्ण निर्णयाची जबाबदारी घेणं किंवा त्याची तयारी या राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. स्त्री असून सुद्धा कुंभ राशीच्या स्त्रिया असतात ह्या मितभाषी असतात. साधारणतः आपण बघतो की ज्या स्त्री वर्ग असतात त्यांना बोलायला खूप आवडतं, शेअरिंग करायला खूप आवडतं, परंतु तो जो भाग आहे हा भाग कुंभ राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येत नाही. थोडंसं बोलतील, नेमकं बोलतील, टू द पॉईंट बोलतील. कधी कधी यांचं बोलणं तुम्हाला थोडंसं तिखट सुद्धा जाणू शकेल. अर्थात त्यामागे कारणं सुद्धा तशाच प्रकारची असतात, मात्र यांची एखाद्या गोष्टीवरची मागची जी विचारशैली असते ती चांगली असते, लॉजिकल असतात, तर्कनिष्ठ असतात. म्हणजे या जे रास लक्षात घ्या, बौद्धिक स्तराची ही रास आहे, त्याच्यामुळे तर्कशुद्ध विचार हा तर्कशुद्ध विचार कुंभ राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येतो. म्हणजे कुठलीही गोष्ट करायची झाली तर त्यामध्ये तर्कबुद्धी यांची चालते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिढ्यानपिढ्या आलेल्या ज्या चालीरीती आहेत त्या चालीरीतीवरती कुंभ राशीची पत्नी किंवा स्त्री विश्वास ठेवणं थोडंसं कठीण आहे. जोपर्यंत त्यांना स्वतःला त्या गोष्टीबद्दल किंवा चालीरीतीबद्दल अनुभव येत नाही तोपर्यंत ते विश्वास ठेवणं थोडंसं कठीण आहे. आता हे जे लॉजिक आहे, लॉजिक त्याचा जो बौद्धिक स्तर आहे किंवा बुद्धिवादी जे विचार आहे त्याच्यामधूनच आलेला असतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्तप्रियता. आता हा जो गुण आहे हा गुण इतर कुठल्याही राशीमध्ये जेवढा दिसत नाही तेवढा कुंभ राशीमध्ये दिसून येतो. म्हणजे कुंभ राशीत जर पत्नी जर का तुमची असेल तर घरातल्या प्रत्येक गोष्टी अगदी सुव्यवस्थित नीटनेटके टापटीप त्याची मांडणी असेल. म्हणजे अगदी साधा नेहमीचं वर्तमानपत्र हे जरी तुम्ही बघितलं ते सुद्धा घरामध्ये नेमक्या जागेवरती आणि तशाच प्रकारे दिसेल, त्यांच्या घडी मांडणी वगैरे व्यवस्थित असेल. आणि अर्थात ही जी त्यांची करडी शिस्त, ही करडी शिस्त घरातल्या इतर व्यक्तींना सुद्धा पाळावी लागते. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणजे कुंभ राशीची पत्नी नेहमी अपेक्षा करते ज्याप्रमाणे ते राहतात त्याप्रमाणे इतर व्यक्तींनीही राहावं. बऱ्याच वेळेस यावरून ठिणगी किंवा वादविवाद होऊ शकतात, कारण तुम्ही जसे आहात, म्हणजे कुंभ राशीची पत्नी जशी आहे किंवा स्त्री जशी आहे शिस्तप्रिय, तसे सगळेच असतीलच असे नाही. त्यामुळे यांच्यापासून माणसं थोडंसं लांब राहणं पसंत करतो. आता ही जी शिस्तप्रियता, ही शिस्तप्रियता घरामध्ये आणि घराच्या बाहेर ज्या ठिकाणी त्यांचं करिअर असतं त्या ठिकाणी सुद्धा दिसून येतं. परंतु या ज्या राशीच्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी कमिटमेंट किंवा शब्द हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे स्त्री राशी म्हणजे कुंभ राशीची जी पत्नी आहे त्यांनी एखादी गोष्ट ठरवली किंवा एखादी गोष्ट कमिट केली तर ते पूर्ण करून दाखवतात. आणि त्यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी ही अतिशय चांगली असते. कुठलंही काम, मग ते घरचं असो, घरच्या बाहेरचं असं करेल, ते अगदी इमाने इतबारे पूर्ण करणं हा भाग कुंभ राशीच्या स्त्रीमध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतो. बिनधास्तपणा, बेदरकारपणा, स्वातंत्र्य वगैरे हा भाग तेवढा तुम्हाला कुंभ राशीच्या स्त्रीमध्ये दिसणार नाही. आपलं काम अगदी व्यवस्थित इमाने इतबारे नेमकं करणं आणि आपल्या कामामध्ये दुसऱ्याने दूषणं देता कामा नये, हा जो भाग आहे हा भाग कुंभ राशीच्या स्त्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. म्हणजेच यांचं संपूर्ण जे आयुष्य आहे हे ॲज अन एक्झाम्पल म्हणून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे दिवस कसा सुरुवात करायचा, दिवसामध्ये कोणकोणती कामं करायची, कशा प्रकारे करायची, दिवसाचा शेवट कसा असायला हवा, याचं वेळापत्रक यांच्याकडे तयार असतं. आणि प्रत्येक दिवशी तशाच प्रकारचं वागणं आणि त्याचा कंटाळासुद्धा त्यांना येत नाही. ही जी गोष्ट कारण स्वतः शिस्तबद्ध असल्यामुळे अर्थातच या गोष्टी कुंभ राशीच्या स्त्रीमध्ये बऱ्याच वेळेस दिसून येतात आणि तशाच प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व दिसून येतं. जसं आपण चर्चा करतोय की मेष राशीचा पती आणि कुंभ राशीची पत्नी असेल तर आतापर्यंत संपूर्णपणे तुम्हाला साधारणतः संकल्पना स्पष्ट झाली असेल किंवा कल्पना आलेलीच असेल की ह्या ज्या दोन व्यक्ती आहेत त्या संपूर्णपणे त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे जे स्वभाव वैशिष्ट्य आहे हे पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणजे मेष राशीचे पुरुष असतात यांच्यामध्ये जोर, जबरदस्ती किंवा ऊर्जा किंवा बेदरकारपणा किंवा स्वातंत्र्यवृत्ती, बिनधास्तपणा, बेधडकपणा हा जबरदस्त असतो. हा कुठलाच भाग हा कुंभ राशीची जे स्त्री याच्यामध्ये दिसून येत नाही. वैचारिक असतात, नीट विचार करून पूर्ण पुढे जाणारे असतात, बुद्धिवादी असतात, डिसिप्लिन असतात, आपल्या कामाबद्दल नेमकेपणा त्यांना माहीत असतो, कुठल्याही ठिकाणी विचार करून निर्णय घ्यायचा, हा जो सगळा भाग आहे, हा सगळा भाग कुंभ राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येतो. मेष राशीचे पुरुष असतात त्यांचं राहणीमान हे थोडंसं
लॅविश लाईफस्टाईलकडे असतं किंवा त्यांचा आधुनिक जीवनशैलीकडे कल असतो किंवा त्यांचा फॅशन हे थोडंसं तिखट असतं किंवा थोडंसं डार्क फॅशन हडप फॅशन करणं पसंत करतात, हा कुठलाच भाग तुम्हाला कुंभ राशीच्या स्त्रीमध्ये दिसणार नाही. कुंभ राशीची स्त्री आहे, कुठलाही विचार करायचा झाला तर नीट त्याच्यामध्ये विचार करून, म्हणजे त्यांचं जे बौद्धिक स्तर आहे हे विचार करूनच त्याचा विचार, म्हणजे लॉजिकल थिंकिंग यांच्यामध्ये खूप चांगला तर्कशुद्ध विचार हा कुंभ राशीच्या स्त्रीमध्ये असेल, तशाच प्रकारचं ते निर्णय घेतात. हा भाग मेष राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही. मेष राशीचे पुरुष असतात हे रिस्क घेण्यामध्ये पटाईत असतात, निर्णय घेण्यामध्ये पटाईत असतात आणि निर्णय घेतल्यानंतर त्याचा जो परिणाम कुठलाही हो, पण तो निर्णय घ्यायचाच हा भाग त्याच्यामध्ये दिसून येतो. येणं केल्या प्रकारे आपण हातातले घेतलेले कामं पूर्ण करून दाखवायची, बाय हुक्स अँड क्रुक्स ज्याला आपण म्हणतो, तो भाग मेष राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. हा भाग कुंभ राशीच्या स्त्रीमध्ये अजिबात दिसणार नाही. कुंभ राशीची स्त्री जे काय करतील ते अगदी व्यवस्थित, कायद्याला अनुरूप आणि सुविद्य ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचे त्यांचं काम करण्याचा एक तुम्हाला हे सुद्धा दिसून येईल. तर हे जे 3-4 मुद्दे, या 3-4 मुद्द्यांवरती लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. लक्षात घ्या, कुंभ किंवा मेष राशीच्या जे आपण आता पाहतोय त्यामध्ये या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. ह्या गोष्टी जर का तुम्ही एकमेकांच्या समजून घेतल्यात, जसं मी सुरुवातीला सांगितलं की घटस्फोट ही घटना नाही. तुम्ही एकमेकांना कशा प्रकारे समजून घेतात, एकमेकांचे स्वभाव गुणविशेष तुम्ही कशा प्रकारे समजून घेता, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. शेवटचा एक मुद्दा सगळ्यात जास्त आणखी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. हा सेल्फ रिस्पेक्ट आहे तो कुंभ राशीच्या स्त्रीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, सगळ्यात जास्त हट्टी रास आहे ही. जर का त्यांनी एखादी गोष्ट नाही म्हटली तर ती शेवटपर्यंत नाहीच असते आणि त्यांनी ती हो म्हटली तर ती होच असते. लक्षात घ्या, हा भाग मेष राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही. मेष राशीच्या पुरुषांनी चुकून जरी कुंभ राशीच्या स्त्रीचा अपमान केला तर ती कदापि सहन करणार नाही आणि झटकन टोकाचा निर्णय घेईल. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. सेल्फ रिस्पेक्ट हा कुंभ राशीच्या स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुंभ राशीच्या व्यक्तीची वैवाहिक जीवनामध्ये फारशी काही मोठी अपेक्षा नसते. त्यांना खूप महागडं गिफ्ट भेटलं तर ते खुश होतील किंवा काय, फक्त तुम्ही त्यांना त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट द्या आणि त्यांना समजून घ्या, एवढीच माफक अपेक्षा कुंभ राशीच्या स्त्रीची असते. परंतु तेवढी जरी ते पूर्ण झाली नाही तर मग या ज्या स्त्री आहेत ते टोकाचे निर्णय घेऊ शकतात. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये कामजीवन, कामभावना. तर कामभावना किंवा कामजीवनाच्या संदर्भात सांगायचं झालं तर मेष राशीचे पुरुष हे थोडेसे आतुर असतात किंवा उतावीळ असतात आणि किंवा त्यांची जी कामभावना असते तो जास्त हेल्दी असते, पण तो उतावीळपणा थोडासा जास्त असतो, इम्पेशंट थोडा जास्त असतो आणि त्याच्यामध्ये एनर्जी ही थोडी जास्त असते. हा जो भाग आहे कुंभ राशीच्या स्त्रींची जी कामभावना ही सुद्धा हेल्दी असते, परंतु त्यांना त्यांच्या मर्यादा ठाऊक असतात. इम्पेशंटनेस त्यांच्यामध्ये पेशन्स खूप चांगला असतो. कधी कधी या गोष्टीमुळे सुद्धा थोडेफार वादविवाद होऊ शकतात. परंतु मगासपासून जे आपण 3-4 मुद्दे पाहिले त्यावर तर जर का तुम्ही काम केलं तर अर्थातच डिवोर्स होण्याचे जे चान्सेस आहेत हे बऱ्याच प्रमाणात कमी होतील. एकमेकांना समजून घेणं यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण राहील. या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन असतील तर अर्थातच तुमची जी कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण आपण आत्तापर्यंत जे पाहिलं राशींबद्दल ते फक्त आणि फक्त चंद्र राशीबद्दल होतं. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त बाकी 11 ग्रहसुद्धा असतात आणि ते आपल्या आपल्या परिणाम कुंडलीत परिणाम करत असतात. ते कोणत्या आहेत, कशा प्रकारचे ते आपली कुंडली पाहून त्याद्वारे योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचा पती आणि कुंभ राशीची पत्नी यांच्यामध्ये डिवोर्स किंवा घटस्फोट होण्याचे कारण नेमकी कोणती असेल, कशा प्रकारची असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.